बाळूमा मंदिरासाठी ज्यांनी आपली जमीन दिली ते बाळू काडापुरे, दुसरं नाव आठवण त्यांचं बाळूमामा पडदाळे हे आहेत आपल्यावर. त्यांच्याशी आपण चर्चा करू. सगळं सांगा शेवट काय बोलणार आहे बोला. मी कट करतो. मी बोलणार बघा नसता. बोला बोला बोला. मला काय बोला बोला. चला सुरू करा. मी बघा इथलं नव मी काढापूर खुद्द काढापूर 72ला आलोय. 72ला आलोय. आल्यानंतर आदमापूरला तिथनं कायम जात होतो देवाला. तर आल्यावर मी जात होतो. गेल्यानंतर काय आलो, एक 22 वर्ष आल्यावर गेलं. दुष्काळ पडल्यावर तिकडे आलतो कर्नाटकातला. मग इथं येऊन 20 वर्ष चाकरी काढली पाटलाच्या. चाकरी करत चाकरी केलं 20 वर्ष. मग आदमापूरला आणि ह्याला जात जात काय केलं, एक पोटू मिळाला बाळूमाचा हलसिनाथ 90 साली पोटू मिळाल्यावर काय केलं, ते माळ्यावर आणून टाकलं. कोण हलसिनाथचा पोजत नाही म्हणून माळ्यावर टाकलं. माळ्यावर टाकल्यावर परत 90 साली रडवा लागला. लगट सुरू केला रडवायला. खाली झोपत तो माळा होतो. छोटं मोडकं ह्याचं घर साधं कोळदारी खाली रडवताना ते तुला पूजाच करतो म्हणून मी आता पूजा केलं. 10 वर्ष रेडिओनंतर पूजा केलं. पूजा केल्यानंतर पाव किलो, अर्धा किलो, 5 किलो, 10 किलो असं करत करत बघा प्रसाद करत आलं. गाई एक 4 केलं. ते गाई एक 4 आणलो. एकूण 14 जनावर होतो. आणि भागाने केल्या दुधाची 14 जनावर होतो काय. मग ते बघत बघत बघा ते हे एक 4 गाई आणल्या त्यातच. आणि तिथे थोडं राखलं पोरांनी 14. आणि हे केलं. प्रसाद करत करत आलं. गाईचं पैसे 5-10 रुपये 2 रुपये पेटी टाकलेलं आहे. असं करत करत प्रसाद करत आलो. प्रसाद केल्यावर काय आलं होते, एकदम वाढत वाढत गेलं. 1 लाख रुपये पोरांनी दिलतो. शेड बांधलं त्याच्यातनंच. एक 10 बाय 20 बाय 50 शेड बांधलं. जास्त थोडं पैसे 50,000 होतो. ते मिळून प्रसाद करत आलो. आल्यानंतर काय आलो, परत पैसे संपलो. पैसे संपल्यावर काय केलं, रडत बसलो एक दिवशी. बाळूमामा आलास कसं तू, मला फसविलास तू. रडत बसलो. आलास कसं आणि मला मोकळं कसं केला. पोरांनी पैसे दिल्यावर संपलो. आणि सगळं संपलो. त्यातनं 1 लाख रुपये दिलतो. 50,000 बकऱ्यात ठेवून आलो तिथं चिंदी माळाला. आणि 50,000 कुठे बकऱ्यात 50,000 घेऊन आलो. उरलेला पैसे मग 50,000 प्रसाद करत आलो. प्रसाद करत आलं. 10 किलो 20 किलो 50 किलो होते. ते 80-90 किलो तांदूळ शिजायला लागलो. शेवट मला रेट्यानं होते. रेट्यानं म्हणताना काय केलं, पैसे संपले. पैसे संपल्यावर गायचे पैसे पुरवणार. पोराकडनं मागणार कसं, तुम्ही तेव्हाच ते देवाला खर्च कर म्हणून दिलतो मला. 1 लाख रुपये देवाला खर्च केलं. रडत बसल्यावर बघा 1 तासात बाळूमानं हलसिनाथ मिळून मला 13 प्रसाद दिला बघा. 1 दिवसात 13 अमुष्याचं प्रसाद दिला. 13 अमुष्या काय दिला बघा. त्यात 1 लाखाचं भांडी घेतलं. आणि 1 66 शिल्लक पडलो. गायचे पैसे आणि ते मिळून प्रसाद मोठ्यानं करत करत आलं. काय तरी हाय म्हटलं. आता गावकरी सगळे मिळून विचार केला. आणि रमेश लिंगण्यानं आलं ते हे देवळाला हात काढलो. आणि ते रोटे इंजिनियर येऊन मग शेड बांधायचं नेमलं. शेड म्हणत म्हणत बघा काय केलं, उठला. आणि सगळी मिळून गावकऱ्यांनी सगळे मोठी मोठी सगळी दोस्त मिळून काय केलं, कम्प्लीट हे मंदिर बांधलं. मग सगळी गावकऱ्यांनी मदत थोडं 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 करत आलो. अजून मी मंदिराचं बोजा थोडं आहे. गावकऱ्यांनी म्हणा सगळे मिळून आमचं परिस्थिती म्हणतात एवढं जागा आहे. दाबून मिळलेलं आहे. हे काय रात 10 टाकलं. 10 म्हशी बैल गाडी हे सगळं होतं माझ्याकडे. कम्प्लीट करून 21 एकर शेती करून नुसता शेतात राबून मिळलेलं आहे. मग आता येऊन बसलं, सोडलं, सगळं आलं. ते आता काहीतरी गावकऱ्यांनी बघून
जरा मदत करावं एवढी इच्छा आहे हा, हा. बोलणं माझा अनुभव येतो बरोबर आहे, बरोबर आहे. काय बघा आणि काय काय करतात अजून बी शेतात राबायचो दिवसभर हाती झप चालू आहे झप हा, दिवसभर शेतात हा. पूजा तेवढं पूजा करायचं माणसं ठेवायची ठीक आहे. भंडार लावायला आणि हे करायला हाय 2 माणसं हे चांगलं आहे आणि परत बघा शेतात राबत करत अजूनपर्यंत आहे पोरं तिकडे राबून खात आहे तर लग्न केले नाती 2-3 आहेत 2 केले हा. अजून 2 द्यायचं आहेत 1 मुलगा आहे सगळं त्यांची घ्यायला येतो आमचा मित्र सकाळी एक टाइम जाऊन घेऊन येतो दुपारी हा. संध्याकाळी एक भाकरी कुठं जेवण होतं गांधीनगरात आहे काय गांधीनगरात राहायला आहे तिथं राहायला आहे का बरोबर सरकार मदत करायला जायचं काहीतरी नाही थोडं आम्हाला 2 मिनिटं सोडून द्यायला लागतं. हा, हा. हे मदत करायला सांगायचं एवढंच काय बरोबर. गावकरी सगळे काय व्यवस्थित एकटा काय केलं सगळे आम्ही वर बोलायला येतो तसं तुम्ही तुमचं तुम्ही घ्यायचं बघा काय गोष्टी आहेत त्या. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा